अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप मनापासून स्वागत आहे. वसंत पंचमी हा माता सरस्वतीच्या पूजनासाठी अतिशय महत्त्वाचा दिवस मानला गेला आहे. सरस्वती ही विद्येची देवता आहे. प्रत्येकाने घरामध्ये वसंत पंचमी हा दिवस साजरा करायचा आहे. वसंत पंचमी 23 जानेवारीला शुक्रवारी आहे. त्या दिवशी माता लक्ष्मीची आपल्याला पूजा करायची असते. प्रत्येक आईने आपल्या बाळांसाठी उपाय करायचा असतो. कारण सरस्वती माता विद्येची देवता असल्यामुळे आपल्या मुलांनी पुढे जावं, भरपूर शिकावं अशी प्रत्येक आईवडिलांची इच्छा असते. तर त्यामुळे या दिवशी सरस्वती मातेचं पूजन करून, सरस्वती मातेला नैवेद्य दाखवून आणि आईने मुलांसाठी काही जर सोपे उपाय केले तर मुलांची त्यांच्या आयुष्यामध्ये भरभरून प्रगती होते. त्यांना अपयश येत नाही. तर हा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे. या दिवशी माता सरस्वतीचा जन्म झाला अशी धार्मिक मान्यता आहे. सरस्वती पूजनाचा जो शुभ मुहूर्त आहे तो आपण जाणून घेऊया. शुक्रवार 23 जानेवारी 2026 रोजी सकाळी 7:13 ते दुपारी 12:33 पर्यंत तुम्ही वसंत पंचमीची पूजा संपन्न करू शकता. या पूजेचा एकूण कालावधी साधारणपणे 5 तास 19 मिनिटे इतका असेल. तर या दिवशी सगळ्यात पहिले काय करायचं आहे, तर वसंत पंचमीच्या दिवशी सकाळी आंघोळ केल्यानंतर तुम्हाला सगळ्यात पहिले बघा, पिवळे वस्त्र किंवा पांढरे रंगाचे वस्त्र जे आहे ते घालायचं आहे. आता सरस्वती मातेचा फोटो जर तुमच्या देवघरात असेल किंवा मुलं जिथे अभ्यास करतात त्या ठिकाणी सरस्वती मातेचा फोटो हा नक्कीच असायला हवा. तो फोटो स्वच्छ करून आपल्याला साफ करावा. एका पाटावरती पिवळे किंवा पांढरे वस्त्र अंथरून त्यावरती फोटो ठेवावा. मूर्ती असेल तर कुठलाही सरस्वती मातेचा मंत्र जर तुम्हाला येत असेल तर तो मंत्र जप करून तुम्ही मूर्तीवर सेवा करू शकता, अभिषेक करू शकता. तुम्ही पाण्याने किंवा दुधाने करा, पंचामृताने केला तरी चालेल. तुमच्याकडे जे उपलब्ध आहेत आणि तुम्हाला मूर्तीवर अभिषेक करायचा आहे. ही सेवा सकाळ, दुपार, संध्याकाळ तिन्ही वेळेस केलं ते हरकत नाही, पण शक्यतो सकाळी केलं तर अतिशय उत्तम. त्यासाठी तुम्हाला शुभ वेळ देखील मी दिलेली आहे. तसेच सरस्वती यंत्र तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल ते तुम्ही एका वहीवर काढू शकता. त्याची सुद्धा तुम्ही पूजा सरस्वतीच्या मूर्तीबरोबर करायची आहे आणि ती पूजा करून ते यंत्र मुलं जिथे अभ्यास करतात तिथे त्यांच्या समोर ते भिंतीला नंतर लावू शकता. एखादा लाल पेनाने ते यंत्र काढलं तरी हरकत नाही. त्याला हळद कुंकू वाहावे, पिवळं फूल अर्पण करावं, तसेच मूर्तीला देखील हळदी कुंकू फूल अर्पण करावे, अक्षत अर्पण करावे, फोटो असेल तर फोटोला करावे, तसेच धूप ते याने आपल्याला ओवाळायचं आहे. दुसरी गोष्ट म्हणजे या दिवशी पिवळ्या रंगाची मिठाई माता सरस्वतीला खूप आवडते, आपल्याला अर्पण करायची आहे. तुम्ही अगदी सोप्या साध्या पद्धतीने सांगितल्याप्रमाणे पूजा करायची आहे. तसेच मुलांकडून सुद्धा करून घ्यायचे आहे. तसेच या दिवशी पुस्तकाची पूजा करावी. मुलांच्या अभ्यासाची पुस्तकं, पेन देवीसमोर ठेवावं आणि त्यांचे आशीर्वाद घ्यावे. त्यानंतर सरस्वती मातेच्या मंत्राचा जप करावा. ओम ऐं सरस्वती नमः या मंत्राचा 21 वेळा जप आपल्याला मुलांसोबत करायचा आहे. त्यामुळे मुलांची एकाग्रता आणि बुद्धीची वाढ होण्यास मदत मिळू शकते. तसेच या दिवशी दानधर्माला विशेष महत्त्व आहे. त्यामुळे मुलांच्या नावे गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य, पुस्तक किंवा कपडे दान करावे. यामुळे शुभ परिणाम मिळू शकतात. तसेच अध्ययनासाठी वसंत पंचमी हा दिवस खूप महत्त्वाचा मानला गेला आहे. ही योग्य वेळ मानली जाते. त्यामुळे वसंत पंचमीच्या दिवशी मुलांना नवीन कौशल्य शिकवण्यास प्रवृत्त करावे, ॲक्टिव्हिटीज वाढवाव्यात. वसंत पंचमीला लहान मुलांना अक्षर अभ्यास करून घेतल्यानं ते हुशार होतात असंही म्हणतात. त्यांचा बौद्धिक विकास होतो असंही मानलं जातं. त्याचबरोबर वसंत पंचमीला लहान मुलांना प्रथम अन्नप्राशन करावायचा विधी अर्थात उष्टावन्न करायची परंपरा ही आहे. या दिवशी प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी ही एक गोष्ट आवर्जून करावी. ती म्हणजे या दिवशी मुलांना नवीन कपडे घालून चौरंगावर पिवळे कापड अंथरून त्यावर मुलांना बसवून देवी सरस्वतीची आराधना करून चांदीच्या चमच्याने त्यांना खीर खाऊ घालावी. भरलेल्या ताटात मुलांकडून ऐम हा शब्द लिहून घ्यावा. तसेच वसंत पंचमीला लहान मुलांकडून तसेच मोठ्या मुलांकडून ऐम हा शब्द जो आहे, ऐम ह्या मंत्राचा आपल्याला 108 वेळा जप करायचा आहे. आईने देखील मुलांसाठी हे करू शकतात, पण ज्यांना म्हणता येतं त्यांनी स्वतः म्हणावं. त्याचबरोबर श्रीम ह्रीम सरस्वती स्वाहा या मंत्राने देवीची आराधना करावी. अशा पद्धतीने प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी पूजा करावी. त्यानंतर बघा, या दिवशी हवनसुद्धा केलं जातं. म्हणजे अगदी तुम्ही सोप्या पद्धतीने पंथीमध्ये कापूर जाळून तुम्ही सरस्वती मातेचा मंत्र म्हटला, ओम श्रीम सरस्वती नमः स्वाहा, कापूर पूर्ण प्रज्वलित होईपर्यंत हा मंत्र म्हणायचा आहे आणि नंतर तुम्हाला सरस्वती मातेची आरती करायची आहे. या दिवशी मुलांनी सुद्धा पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करावे. पण जर पिवळ्या रंगाचे वस्त्र नसेल तर काळ्या रंग सोडून इतर रंगाचे वस्त्र घालू शकतात. पण पिवळा रंग असेल तर अतिशय उत्तम. आईने सुद्धा पिवळ्या रंगाची साडी परिधान करावी. आता बुद्धी म्हटली तर हे सगळ्यांनाच हवं
असतं. हे फक्त विद्यार्थ्यांसाठीच नाही तर आपल्यासाठी सुद्धा बुद्धी आपल्याला मिळावी म्हणून आपल्याला सरस्वतीची पूजा करायची असते, सेवा करायची असते. आता पिवळ्या रंगाचे कपडे काय घालतात? बघा, माता सरस्वती यांना पिवळा रंग हा अतिशय प्रिय आहे. एवढंच नाही तर पिवळा रंग हा जीवनामध्ये सकारात्मकता आणत असतो. तसेच पिवळा रंग हा अतिशय शुभ मानला जातो. त्यानंतर या दिवशी माता सरस्वतीच्या पूजेमध्ये तुम्ही पिवळ्या रंगाचे बुंदीचे लाडू किंवा बेसनाचे लाडू किंवा पिवळ्या रंगाची तुम्ही मिठाईसुद्धा तुम्ही सरस्वती मातेला प्रसाद म्हणून ठेवायचा आहे आणि तो तुम्ही स्वतः नंतर खाल्ला तरी चालेल आणि हा खायचा सुद्धा आहे, आपल्या मुलांना सुद्धा द्यायचा आहे. अशा पद्धतीने वसंत पंचमीचा दिवस खूप साध्या पद्धतीने साजरा करायचा आहे. ज्या घरामध्ये विद्यार्थी आहे, प्रत्येक घरामध्ये विद्यार्थी असतात, मोठे असू द्या की छोटे असू द्या, त्यांनी तर या दिवशी सरस्वती मातेची पूजा करायचीच आहे आणि सरस्वती मातेचा मंत्र म्हणायचा आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आईने प्रत्येक मुलांसाठी हा उपाय करायचा आहे. मुलं मोठे असतील तर ते सुद्धा करू शकतात. मुलांच्या जिभेवर तुम्हाला मधामध्ये एकतर आपल्याला तुळशीची काडी किंवा सोन्याची काडी किंवा दर्भाची काडी आपल्याला म्हणजे बघा, सोन्याचं म्हणजे आपण कानातलं किंवा अंगठी असेल तर ते स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आणि ते मधामध्ये बुडवून मुलांच्या जिभेवर तुम्हाला हा शब्द काढायचा आहे, हा मंत्र लिहायचा आहे. सरस्वती मातेचा हा बीज मंत्र असल्याने मुलं बघा, छोटे असतील तर आईने मुलांसाठी करा आणि मोठे असले तरी आईनेच मुलांसाठी करायचं आहे आणि वडिलांनी केलं, कोणीही केलं तरी चालेल आणि मुलांनी स्वतःसुद्धा दुसऱ्यांच्या जिभेवर सुद्धा करू शकतात. हा अतिशय प्रभावी उपाय आहे. मुलांची बुद्धी अतिशय तीक्ष्ण बनते. त्यामुळे मुलांच्या जिभेवर दर महिन्याच्या पंचमीला तसेच त्यातल्या त्यात वसंत पंचमीला तर तुम्हाला ऐम हा शब्द बीज मंत्र काढायचा आहे. कारण जिथे विद्या आहे तिथेच त्या घराची सगळी प्रगती होत असते. प्रगती कोणाला नको असते, तर त्यामुळे आपल्याला घराची प्रगती पाहिजे असेल तर सरस्वती मातेचा हा महत्त्वाचा दिवस नक्की साजरे करावा. आता दुसरी गोष्ट म्हणजे या दिवशी जेव्हा तुम्ही घरातल्या सगळ्यांनी आंघोळीच्या वेळेस पाण्यामध्ये चिमूटभर तुम्हाला हळद टाकायची आहे, गंगाजलचे 2 थेंब टाकायचे आहे, उंबरठ्याला हळदीचं लेपन देखील करायचं आहे. आता वसंत पंचमीच्या दिवशी कुठल्या गोष्टी करायच्या आहे, आवर्जून कुठल्या चुका टाळायच्या आहे. सगळ्यात पहिले वसंत पंचमीच्या दिवशी आपल्याला सरस्वती मातेची पूजा करायची आहे. ह्या दिवशी अंघोळ केल्याशिवाय काही तुम्ही खाऊ नका, पिऊ नका, पाणी वगैरे काही नाही. हा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे. अंघोळ झाल्यानंतरच तुम्हाला पाणी प्यायचं आहे, काही खायचं आहे. यानंतर या दिवशी झाडं वगैरे तोडायची नाहीत, तसेच पानं फुलं जे आहे ती तोडायची नाही. पूजेसाठी तुम्ही आदल्याच दिवशी फुले आणून ठेवा. त्याचबरोबर तुम्ही ह्या दिवशी वसंत पंचमीच्या दिवशी सरस्वती मातेला प्रिय असलेली पिवळ्या किंवा पांढऱ्या रंगाचे कपडे तुम्हाला घालायचे आहे, पण ते चुकूनही काळा रंगाचे कपडे या दिवशी घालू नका. तसेच या दिवशी आपल्याला सात्विक आहार घ्यायचा आहे. मांसाहार, मद्यपान, व्यसन हे टाळलं गेलं पाहिजे. यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे या दिवशी विद्येचा कुठलाही प्रकारे अपमान करू नका. पुस्तकाला वहीला पाय वगैरे लागला तर आपल्याला पाय पडायचे आहे, नमस्कार करायचा आहे. हे मुलांना सुद्धा शिकवायचं आहे. चुकून लागला तर तसेच पुस्तकावरही वहीवर कुठल्याही विद्येच्या गोष्टीवर राग काढायचा नाही किंवा फेकून द्यायचं नाही. घरी आल्यावर मुलं बॅग वगैरे फेकून देत असतात किंवा कोणत्या कारणाने फेकून देतात, त्यांना हे करू द्यायचं नाही. बघा, यामुळे तुमच्या अभ्यासात प्रगती थांबेल, तुमच्या करिअरमध्ये प्रॉब्लेम येतील, कारण विद्या ही मोठी आपली प्रॉपर्टी असते. यानंतर कोणत्याही प्रकारचे वाईट शब्द या दिवशी बोलायचे नाहीत. यानंतर माता सरस्वतीची तुम्हाला यथाशक्ती पूजा करायची आहे. सरस्वती मंत्राचा तुम्हाला जेवढा जास्तीत जास्त होईल तेवढा जप करायचा आहे. कोणाचा अपमान करू नका, मोठ्यांचा अपमान करू नका. तसेच रागराग, चिडचिड, शिवीगाळ वगैरे या गोष्टी अजिबात झाल्या नाही पाहिजे. तसेच खोटं बोलायचं नाही आहे. याही व्यतिरिक्त उच्च शिक्षणात यश मिळवायचे इच्छुक असणाऱ्यांनी आपल्या मुलांच्या हातून ब्राह्मणाला वेदशास्त्रात दान करावं. या उपायाने मुलांच्या जीवनात सकारात्मक ऊर्जा येण्यास मदत मिळेल. शिवाय बुद्धीची वाढ होईल आणि शिक्षणाच्या मार्गावर यशस्वी वाटचाल होण्यास नक्कीच मदत होईल. तर आज आपण पंचमीच्या पवित्र दिवशी देवी सरस्वती पूजा का केली जाते आणि मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आईने कोणते उपाय करावे त्याची सविस्तर माहिती घेतली आहे. शिवाय पंचमी हा दिवस खास ज्ञान, विद्या आणि बुद्धीचा विकास साधण्यासाठी अत्यंत शुभ दिवस मानला जातो. म्हणून या उपायामुळे मुलांमध्ये आत्मविश्वास, शिक्षणात प्रगती आणि जीवनात यश मिळवण्याचे मार्ग मोकळे होऊ शकतात. तर वसंत पंचमीची ही अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती. माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल अगदी मनापासून तुमची खूप खूप आभारी आहे.
झालेली सेवा स्वामींच्या चरणी रुजू करते आणि व्हिडिओ इथेच थांबवते. श्री स्वामी समर्थ.